नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 अंकगणिती श्रेणी या अंकगणिती श्रेणीमध्ये आपण या अगोदरच्या सराव संच 3.2 मध्ये या दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या या ठिकाणी आपण लिहिली होती की a ची किंमत t1 t2 ची किंमत असेल। त्याचबरोबर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का तर आणि तिचं या ठिकाणी पुढचं कितवंही सांगितलेलं पद सोडवण्यासाठी जे सूत्र आहे त्या सूत्राच्या मदतीने या ठिकाणी आपण बघतोय ती आवश्यक श्रेणी या ठिकाणी आपण सोडवलेली आहे। किंवा या ठिकाणी आपण बघतोय की मधलीच काही पद दिली त्यावरून ती अंकगणिती श्रेणीमधली या ठिकाणी a d ची किंमत काढणे। सूत्र जर वापरायचं झालं तर a आणि d ची किंमत असेल तरच आपल्याला सूत्र वापरता येतं, परंतु मधल्या काही किमती दिल्या आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं की एका उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं होतं म्हणजे 10वं पद आणि 18व्या पदाची किंमत दिलती आणि डायरेक्ट 51व्या पदाची या ठिकाणी किंमत विचारली होती। आपल्याला अंकगणिती श्रेणी तर माहित नाही, परंतु या ठिकाणी ही किंमत आपण या ठिकाणी काढली। कशा पद्धतीने दिलेल्या किमतीवरून a आणि d ची किंमत मिळवली, समीकरण 1 आणि 2 या ठिकाणी काढून आणि a आणि d ची किंमत मिळाली की आपण पुढचं या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं या अंकगणिती श्रेणीमध्ये या ठिकाणी आपण करू शकतो, सोडवू शकतो। परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं एखाद्या अंकगणिती श्रेणीमध्ये एखादी अंकगणिती श्रेणी आपल्याला दिली आणि एकदम म्हणजे समजा एखाद्या शिक्षकाचा 10 वर्षाचा पगार काढा असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर सर्वसाधारणपणे हा बदलत जाणारा जो पगार आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल। किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे तिथं एकदम म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीमध्ये किंवा एखाद्या असणाऱ्या एखादा ऑफिस असेल आणि तिथले या ठिकाणी 100 कामगार असतील तर त्या 100 कामगारांच्या या ठिकाणी पगार या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकदम आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजे या ठिकाणी दिलेल्या अंकगणिती श्रेणी असेल आणि त्या श्रेणीची या ठिकाणी आपण जर बघितलं एकदम म्हणजे अधून मधून न ठराविक पद न विचारता सगळीच बेरीज आपल्याला विचारली, सगळीच बेरीज या ठिकाणी विचारली तर या ठिकाणी हे सूत्र उपयोगी पडणार नाही। आणि असंच एक छानसं उदाहरण या ठिकाणी आपण जर बघितलं आपण बघणार आहोत की या ठिकाणी कशीही या ठिकाणी बेरीज विचारली जाते किंवा विचारली गेलेली आहे। एक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ते उदाहरण या ठिकाणी बघूया की ही गोष्ट आहे 300 वर्षापूर्वीची। आपल्या इकडे आपल्याला माहिती आहे झेडपीच्या शाळा वगैरे ज्या शाळा आहेत यांच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं शेतामध्ये वगैरे लांब शाळा असेल तर या ठिकाणी आपण बघतोय अगदी 1ली ते 4थी पर्यंतची मुले एकाच वर्गात बसतात। अशा शाळांना एक शिक्षकी शाळा आपण म्हणतो। आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशी या ठिकाणी ब्युटेनर नावाचा एक गुरुजी होता जर्मनीमध्ये आणि त्याची शाळा या ठिकाणी होती आणि त्याला जोडीला या ठिकाणी आपण बघतोय मदतनीस शिक्षकांना या ठिकाणी मदत करण्यासाठी जसा शिपाई वगैरे शाळेत असतो तसा या ठिकाणी मार्टिन बार्केलस नावाचा एक मदतनीस एवढी विद्यार्थी संख्या या ठिकाणी सांभाळायची म्हणून या ठिकाणी होता। आता हा बार्केलिस म्हणजे हा एक सहकारी शिक्षक या ठिकाणी आपण म्हणूया अशा पद्धतीचा या ठिकाणी त्यांचं काम होतं मुलांना मुळाक्षर शिकवणं आणि त्यांना या ठिकाणी लिहायला काहीतरी या ठिकाणी देणं। आता हे ब्युटेनर नावाचे या ठिकाणी जे गुरुजी होते या ठिकाणी आपण जर बघितलं तर कडक शिस्तीचे होते, परंतु या ठिकाणी जसं आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांना अनेक कामं असतात मग या ठिकाणी आपण बघतोय अशी लेखनिकीची कामं या ठिकाणी वर्ग सांभाळत या ठिकाणी करायची असतात। असंच एक काम त्या ब्युटेनर नावाच्या गुरुजीला आलं। आता काम तर करायचंय, पुढे बसणारा या ठिकाणी आपण बघतो जो भळका आहे विद्यार्थ्यांचा तो काला वापरू लागला, त्यांचा असणारा या ठिकाणी गोंधळ या ठिकाणी चालू झाला। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्याला माहिती आहे की मुलांना या ठिकाणी जर काही काम नाही दिलं काही काम नाही सांगितलं असंच मोकळं उभा राहिलं तर या ठिकाणी ती
गोंधळ त्यांचा या ठिकाणी चालू असतो. आणि मग या ठिकाणी हा गोंधळ या ठिकाणी थांबवण्यासाठी मुलांना या ठिकाणी त्या लहान मुलांना या ठिकाणी गुरुजींनी एक गणित दिलं. प्रत्येकानं काय करा, 1 ते 100 हे अंक या ठिकाणी पाटीवरती लिहा आणि 1 ते 100 अंक या ठिकाणी जे लिहिलेले आहेत या 1 ते 100 अंकाची या ठिकाणी बेरीज करा. गुरुजींना वाटलं की या ठिकाणी 1 ते 100 अंक लिहायचे आणि या ठिकाणी आपण म्हणतोय 1 2 3 4 आणि मग त्या ठिकाणी 1 अधिक 2 मग 3 आलं 3 अधिक 3 अशा पद्धतीने या ठिकाणी ही बेरीज करत राहायची. आणि ही बेरीज करायला या ठिकाणी फार वेळ लागेल, त्यामुळे आपलं काम या ठिकाणी सहज होईल आणि विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी कालवा करता येणार नाही. कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढी बेरीज करायला फार या ठिकाणी वेळ लागतो. असं त्यांना वाटेपर्यंतच धाडशीने एक आवाज आला, म्हणजे एक पाटी या ठिकाणी पडली. म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्या शाळेमध्ये वगैरे या ठिकाणी आपण जर बघितलं वर्गामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्यांचं गणित वगैरे सोडवलेलं आहे ते या ठिकाणी त्यांनी हात वर करणं किंवा अशा पद्धतीनं काहीतरी या ठिकाणी पाटी वगैरे खाली ठेवणं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक खून या ठिकाणी केला ते की जेणेकरून या ठिकाणी कुणाचं झालेलं आहे ते समजावं अगोदर. आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चळावड असते की या ठिकाणी ते उदाहरण झालं पाहिजे कुणाचं पहिल्यांदा होत्या आणि ते कळावं म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुरुजी विचार करत होते की या ठिकाणी आणखी अंक लिहायचे, परत त्यानंतर त्यांची बेरीज करायची. हे या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे अंक अगोदर लिहायचे, परत त्या ठिकाणी बेरीज करायची, याला वेळ लागणार. पण धाडशीने पाटी या ठिकाणी आपण जर बघितलं 5 मिनिटात पडल्यानंतर गुरुजींनी या ठिकाणी बघितलं कोण आहे. कोण होता? गाऊस. म्हणजे छोटा विद्यार्थी या ठिकाणी त्या वर्गातला होता गाऊस. त्याने विचारलं, अरे तुला 1 ते 100 अंक या ठिकाणी लिहायला सांगितले ना आणि त्याची बेरीज करायला सांगितली ना, मग पालती पाटी का घातली? तुला काहीच करायचं नाही का? असं या ठिकाणी त्यांनी विचारलं. गाऊस म्हणाला, कारलं गाऊस, गुरुजी मी या ठिकाणी ती बेरीज केली आहे. गुरुजी म्हणले अंक सुद्धा लिहून झाले नसतील आणि ह्यानं बेरीज कधी केली? मग म्हणले सांग उत्तर. सांगितलं 5050. गुरुजीला आश्चर्य वाटलं. एक तर या ठिकाणी आपण बघतोय ही बेरीज या ठिकाणी झालेली नसेल, तोवरच यांना या ठिकाणी काय केलं, बेरीजचं उत्तर पण या ठिकाणी काढलं. कसं काढलं म्हणजे उत्तर? तर त्यानं या ठिकाणी काय केलं सांगितलं की सुरुवातीला मी या ठिकाणी जे अंक आहेत 1 ते 100 1 2 3 4 अशा अंक या ठिकाणी लिहिले ओळीनं आणि इकडे या ठिकाणी सुरुवात उलटी केली. 100 99 त्यानंतर 98 त्यानंतर 97. आता या दोन्हींची या ठिकाणी जर बेरीज केली बघा, याची याची बेरीज या ठिकाणी जर केली तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी या दोन्हींची बेरीज या ठिकाणी येते किती? 101. या दोन्हींची या ठिकाणी बेरीज केली तर ती पण या ठिकाणी काय येते? 101. यांची बेरीज या ठिकाणी केली तर ती सुद्धा काय होते? 101 येते. 98 3 101. यांची बेरीज केली तर ती सुद्धा 101 या ठिकाणी येते. असं या ठिकाणी आपण बघतोय किती पर्यंत येणार हा 100 आणि इथं या ठिकाणी काय येणार आहे? शेवटचा अंक 1 येणार आहे. आता हे यांची बेरीज केली तर पण या ठिकाणी काय होणार आहे? 101 येणार. मग अशा संख्या किती लिहिलेल्या आहेत? 100.
म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 101 गुणिले 100. आता या ठिकाणी एक हा गुणाकार फार अवघड आहे का सांगा? नाही, की 101 आहे तसं द्यायचं आणि 2 शून्य या ठिकाणी द्यायचे. आपण गुणाकार साध्या पद्धतीने या ठिकाणी करतो. म्हणजे या ठिकाणी 10,100. आता हे 2 वेळा घेतलेलं आहे. किती वेळा? 2 वेळा. आणि 2 वेळा आहे म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10,100 भागिले 2. कारण एकदा घेण्याऐवजी 2 आला आणि बरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 5,000 या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे जे उत्तर आहे तर 5,500 या ठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तरी 5,050 या ठिकाणी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं हे केलं कोणी मग गाऊसनं. बघा, कार्ल गाऊस नावाच्या विद्यार्थ्याने या ठिकाणी हे केलं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी झटक्यात या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी असेल तर या ठिकाणी तिची बेरीज या ठिकाणी आपण जर बघितलं तर झटक्यात त्याने केली. आणि गुरुजींनी या ठिकाणी आपण बघतो शाबास, कारण या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे अशा पद्धतीनं गाऊसने या ठिकाणी वेगानं या ठिकाणी बेरीज केली. तर हा कार्ल गाऊस या ठिकाणी जर्मनीचा या ठिकाणी त्यानं फार मोठं संशोधन पुढे या ठिकाणी केलं. ब्रिटनचा जो असणारा या ठिकाणी आपण बघतोय ब्रिटननं या ठिकाणी त्याला काही मदत केली नाही, परंतु त्याचा जो बार्टेलस याने या ठिकाणी काय केली तर या ठिकाणी गाऊसची मैत्री केली आणि दोघांनी मिळून या ठिकाणी बीजगणितावर या ठिकाणी एक पुस्तक या ठिकाणी प्रसिद्ध केलं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जगाला या ठिकाणी या असणाऱ्या कार्ल गाऊस याचं चित्र या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि त्याची या ठिकाणी आपल्याला माहिती तर या ठिकाणी मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं आणि याचाच वापर आपल्या अंकगणिती श्रेणीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, कारण अंकगणिती श्रेणीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कारण या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी 1 ते 100 ची आपल्याला बेरीज असेल किंवा दिलेली श्रेणी असेल तिच्या पदांची या ठिकाणी एकदम बेरीज करायची असेल तर हे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरता येतं. आता अंकगणिती श्रेणीमध्ये या ठिकाणी आपण बघतो अशा पद्धतीने या ठिकाणी जर बेरीज करायची असेल तर या ठिकाणी आपण पहिलं पद काय म्हणतो? a म्हणतो. आता दुसरं पद या ठिकाणी म्हणजे d2 काढायचं असेल तर a अधिक त्याच्यामध्ये सामान्य फरक d या ठिकाणी मिसळतो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या पुढचं पद काढायचं असेल तर a अधिक d 2d होईल. 2 वेळा d आपल्याला डबल d जोडावं लागेल. असं असेल तर या ठिकाणी आपण जर बघितलं a अधिक 3d हे अगोदर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे येतं काय? a अधिक कितवंही पद असो n वजा 1 d हे सूत्र या ठिकाणी याच्यावरून शेवटी या ठिकाणी कोणतंही पद काढण्यासाठी आपण वापरतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं मग आपल्याला अशा पदांची या ठिकाणी बेरीज या ठिकाणी करायची असेल तर tm न मानता त्याला काय म्हणणार? Sn. म्हणजे या ठिकाणी Sn जर आपल्याला काढायचा झाला तर Sn साठी या ठिकाणी काय करावं लागेल हो? कारण 2 मानली होती म्हणून अशा पद्धतीने आपण ते करूया. Sn करूया. याच्यामध्ये या ठिकाणी पहिलं पद काय होईल? त्यानंतर अधिक a अधिक d हे दुसरं पद आहे. याला चौकटी कंस आपण टाकूया कारण या ठिकाणी आपण बघतो चिन्ह डबल होत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर असं करत करत शेवटी काय येणार आहे? काय
काय येईल ती या ठिकाणी संख्या आपल्याला इथे येणार आहे. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही संख्या या ठिकाणी येईल. आणि मग शेवटी या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे शेवट काय येणार आहे, a अधिक n वजा d. म्हणजे याचा शेवट या ठिकाणी a अधिक n वजा 1 d या ठिकाणी येणार आहे. आणि याचा शेवट या ठिकाणी काय येणार आहे, a येणार. काय येणार आहे, याचा शेवट a येणार. आता यांची या ठिकाणी जर बेरीज या ठिकाणी वरच्या सारखी केली आणि याची सुरुवात काय येणार आहे, a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d येणार आहे. म्हणजे याची या ठिकाणी बेरीज आपण जर केली तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतं बघा, तर a अधिक a म्हणजे हे बेरीज या ठिकाणी आपण सोडवली तर हे आहे म्हणजे a अधिक हे a कंसामध्ये n वजा 1 d. इथं पण तेच आहे, a अधिक a कंसामध्ये n वजा 1 आणि d. म्हणजे या ठिकाणी हे येताना त्या ठिकाणी दोन्हीचा आपण बघतोय, या ठिकाणी बेरीज जर आपण या ठिकाणी करून घेतली तर a आणि a म्हणजे 2a अधिक आता SN हे काय झालं, 2SN झालं ना, बरोबर. दोन्हींची या ठिकाणी बेरीज आपण केली तर 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 d. हे सूत्र या ठिकाणी इथं आपण पुढे घेऊया. म्हणजे 2SN अधिक कंसामध्ये n वजा 1 d या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे येईल. आता अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे या ठिकाणी n हे तर कॉमन असणार आहे कोणत्याही याच्यामध्ये गेलं तर, म्हणजे दोन्ही असेल बरोबर. आता n कॉमन आहे म्हणून n कॉमन घेतलं तर या ठिकाणी काय होईल, n अधिक चौकटी कंसामध्ये आहे तसं या ठिकाणी आपण बघतोय n अधिक n 2a अधिक n वजा 1 2SN बरोबर या ठिकाणी n अधिक कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 आणि d. आता या ठिकाणी 2 ची बाजू बदलली तर या ठिकाणी आपण जर बघितलं SN बरोबर या ठिकाणी n/2 कारण हे गुणिले उलटून भागिले होईल आणि कंसामध्ये या ठिकाणी चौकटी कंस आपण इथं वापरला होता n/2 2a अधिक n वजा 1 d. हे सूत्र अशा पद्धतीने सगळ्या या ठिकाणी संख्या शोधण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्यावर आधारित असणारी उदाहरण आपण पुढच्या तासाला बघूया. हे सूत्र कसं आलं हे आपल्या लक्षात आलं असेल. इथंच आपण या ठिकाणी